हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहात ना? ओ, एकच जिंदगी आहे, छानपैकी जगा, छानपैकी जगा, छानपैकी जगा. जगते आहे, पण काय करायचं? सुधरत नाहीत ना ही यूट्यूबर लोक, तर त्यांना सुधरवायला लागतंच. मग यायला लागतं, आपल्याला एंट्री मारावी लागते या लोकांना सुधरवायला. बाकीचे आहेत काही रोस्टर, फालतू आहेत, ते फालतू. त्यांना काही कामधंदे नाही आहेत. हे काय एडिटिंग करायचं, इथले व्हिडिओ काढायचे, डाउनलोड करायचं, ते करायचं, हे करायचं. ह्या लोकांना येतं बाबा, आपल्याला ते जमत नाही. मग बसायचं, इथे लाईट लावायची, तिथे लाईट लावायची, असं करायचं, तसं करायचं, सगळं करतात. सगळं काय आहे? मोहमाया आहे, मोहमाया. तर आपण मोहमाया नाही, आपण डायरेक्ट दिलाई करतो. पानाला हे लोक चुना हे लावतो, आपण काय नाही, पानाला असं चुना लावला ना की आग लागायला पाहिजे, आग. असा आपला व्हिडिओ असतो. तर मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि ना लोक घरात घट बसवतात. तुम्हाला माहिती आहे ना मैत्रिणींनो? तर ह्या महिन्यामध्ये जे म्हणजे घट बसवतात लोक, तर तेव्हा घरात चिकन मटन असं काही बनवत नाही. पण आपला दादा महान आहे. दादा की जय हो, जय हो, जय हो, दादा की जय हो. असं मला बोलावंच नाही वाटत, पण दादाचं काम करतोय. दादाला काय आहे, फक्त पैसा पाहिजे, पैसा, पैसा ही पैसा, पैसा ही पैसा. वहिनी म्हणते की थाल्या पुष्कळ असतील तर मज्जा येते, मला मज्जा येते, मज्जा येते, खाक मजा येते. हळूच खात पण असेल, जरा CCTV बघत बस दादा. आणि असे कुठले घास्ट लोक आहेत हो, असे कुठले घॅस्ट लोक आहेत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात आणि ठोसून जातात. यांचं ते मच्छा भाजताना तोंडाला एवढी लाळ असते ना, टपक तर नाही ना यांच्या बसाल्यामध्ये? मला प्रश्न आहे. जरा घॅस्ट लोकांनी याचं जे CCTV बघा जरा. यांचं घॅस्ट लोक काय, ह्या लोकांच्या घॅस्ट लोकांना मला समजत नाही की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण घॅस्ट लोकांना चिकन पाहिजे, मटन पाहिजे, ते पण नमुने नमुने के हाथ से नमुने फिश थाली. अरे मैत्रिणीनो, 125 रुपयाला चिंटुकला भेटतो म्हणे. पहिलं सांगा तुमच्या सबस्क्रायबरांना की फिश घेताना, फिश थालीमधली फिश घेताना त्याच्यामधलं पाणी आहे ना सफेद असायला पाहिजे, व्हाईट कलरचं. कारण मी यूट्यूबमध्ये असं मी बघितलं होतं, जिथे पाणी आहे ना पांढरं असतं ना, ते फिश काय असतात, क्लीन असतात, म्हणजे फ्रेश असतात. आणि ते आपला दादा असं खवलं काढून दाखवतो, म्हणजे असं असेल ना तर फ्रेश असतं. अरे बा दादा, ते चमकी हातात आलं तर ते बाहेर समजायचं तो मासा डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट नाही, बासी आहे. बासी झाल्यानंतर ती स्क्रीन निघते म्हणे. आणि दादा लोकांना उल्लू बनवतो. कितना उल्लू बनाएगा रे, किधर जाएगा रे, किधर लेके जाएगा इतना डॉलर? एवढा पैसा घेऊन कुठे जायचं आहे? बापरे, किल्ला बांधायचा आहे. माझी भाषा नाही बाबा, ह्याचीच भाषा, किल्ला बांधायचा म्हणे. आता आणखी एक प्रश्न आहे, आणखी एक बोलायचं आहे मला मैत्रिणींनो. बोलायचं आहे म्हणजे हे काय आहे की आता आपल्या यूट्यूबमध्ये असे म्हणजे आहेत चॅनल आहेत, 30,000 40,000 असं चॅनल आहेत बरं का. तर 1 लाखाची लाखवाले IDची मॅडम जी आहे ती दुसऱ्यांचं असं छोट्या छोट्या चॅनलला ना असं टार्गेट करते. तर ह्या बाईला कुठेतरी एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये एक घरात ते कासव आहे म्हणे, एक घरात पोपट आहे म्हणे, एक त्याच घरात कुत्रा आहे म्हणे, बरोबर. तर आपल्या मॅडमला म्हणजे फिलिंग बाहेर आली, फिलिंग बाहेर येते. या मॅडमची मनातली फिलिंग बाहेर येते आणि ही सांगते, ह्या बाईला तुम्ही ओळखता का, या बाईला ओळखता का, या बाईच्या घरी असं आहे. तर मी त्या बाईच्या व्हिडिओ चॅनलमध्ये गेली आणि तिथे मी बघते की ती बाई त्या कुत्र्याला सांगते, आशीर्वाद दे. ते कासव जे आहे, त्या कासवाची तब्येत बरी नाही आहे, त्याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे. ते कुत्रा जो आहे आशीर्वाद देतोय. नाही, मी अगेन्स्टच आहे ह्याच्या सगळ्यांच्या, की म्हणजे पोपट नाही ठेवायचा, कासव नाही ठेवायचा. पण जी बाई आहे ना, ही जे रोस्टिंग करते, तर ह्या बाईच्या तोंडातच येतं. म्हणजे काही पण झालं तर माझ्या कुत्र्याची शपथ, माझ्या कुत्र्याची शपथ,
माझ्या कुत्र्याची शपथ, मग तुम्ही एवढं तुमचे पेट लवर आहेत, मग कुत्र्याची शपथ घ्यायला का लागते तुम्हाला? दुसऱ्यांची शपथ घ्या ना, कुत्र्याची शपथ का घ्यायची? आता हा विषय तुम्हाला माहीत नाही बरं का, बट हा विषय मला माझ्या म्हणजे मी ऐकलं आहे, कारण मला असं सांगितलं गेलं होतं की माझ्या कुत्र्याची शपथ म्हणजे कुत्र्याचं नाव घेतलं होतं. म्हणजे जी व्यक्ती पेट लवर आहे, जी ॲनिमल लवर आहे, तीच व्यक्ती काही काम करत असेल आणि स्वतःचं मी खरी आहे सांगण्यासाठी कुत्र्याची शपथ, आईवडिलांची शपथ असं घेऊन तुम्ही शपथा दाखवून करत असेल तर यू आर नॉट ॲनिमल लवर, यू आर नॉट पेट लवर. ठीक आहे ना? हां. तर माझा एक आहे मी एक व्हिडिओ बघितलेला होता आपल्या दादाच्या घरी, अगोदर पण बघितला होता आणि परवाशी पण मी बघितला की त्याच्या घरी, त्याच्या नाही त्याच्या, तो कधी पण त्यांच्या घरी जातो, त्यांच्या घरी आहे पोपट आहे म्हणे ह्या लोकांच्या घरी. मी बघितला आणि तो कालचा जो व्हिडिओ आहे तो पण माझ्याकडे सेव्ह केलेला आहे. आणि का म्हणजे ह्या लोकांच्या मर्जीनुसार बरं का, ह्या लोकांच्या मर्जीनुसार हे लोक करतात. कारण हे बोलतात माझी मर्जी, तू कोण आहे? तर मी कोण नाही, मी ॲज अ यूट्यूबमधलं एक व्यक्ती आहे जे माझ्यासमोर येत आहे व्हिडिओ, तर मी त्याचं म्हणजे विचारणारच ना. हे लोक लाईव्ह घेतात रात्रीचे आणि म्हणतात की तू ह्याला पैसे देते, त्याला पैसे देते, नाही होत नाही शकत. मी पण सांगते की तुम्ही पेट लवर होऊच नाही शकत, तुम्ही ॲनिमल लवर होऊच नाही शकत. मला तर आता तो पोपट उडलाच पाहिजे, उडला पाहिजे म्हणजे उडला पाहिजे. मला दादाच्या घरी जो पोपट आहे तो मला उडलेला दिसायला पाहिजे, मला त्याचा व्हिडिओ पाहिजेच. जसं तुम्ही हट्ट करून सांगतात की ह्याच्या घरी त्याच्या घरी पोपट आहे, आम्ही आमचा व्हिडिओ करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, बरोबर आहे ना? तर मला तो पोपट उडलेला व्हिडिओ पाहिजे म्हणजे पाहिजे, मी गप्प बसणारी नाही. हे लोक स्वतःला ट्रोल झाले तर कशी या लोकांची आग बबुळ होते ना, बरोबर आहे की नाही? मला एवढं सांगायचं आहे की दादाला की तुला ना एक रूममध्ये बंद करायचं, तुला फक्त पाणी द्यायचं, खाणं द्यायचं आणि बांधून ठेवायचं. तुला कसं होईल रे फील? आणि लोक बोलते हॅलो यूट्यूबर कसे आहेत, बरे आहेत ना? असं तुला बंद करून पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि तुला बाहेर ये घे मिरची खा असं केलं तर तुला मिरची लागेल की नाही? लागेल ना? हां. तर तू काय करायला पाहिजे आता? उद्या जायचं, आजीच्या घरी जायचं आणि तो पोपट सोडायचा आणि व्हिडिओ टाकायचा, बस. त्याच्यानंतर मी पोपटाचा विषय काढणार नाही. हे बाकीचे यूट्यूबर आहेत ना, हे पक्के चॅप्टर आहेत बरं का. हे लोकांची गँग आहे, गँग, आथू गँग. हां. हे लोक काय करतात माहिती आहे का? ह्या लोकांना सांगितलं की असं कर असं कर असं कर, हे असं कर असं कर असं करतात. बाकीचे काही गँग करून आहेत यूट्यूबमध्ये आणि त्यांना आपले विषय ना, आपण जे विषय दिले ते नाही लागत. दुसऱ्यांना कसं पकडायचं, त्याच्यावर व्हिडिओ बनवायचं. आता व्हिडिओ होणार आणि व्हिडिओ झाल्यानंतर त्याला ॲड टाकायची. हो, बरोबर आहे की नाही? तर मला तर एक पहिलं सांगायचं आहे की तुमच्या घरात गट बसवलेला आहे तर त्याच्यानुसार वागा, चांगलं वागा. अरे पैसा घेऊन कुठे जायचं आहे तुम्हा लोकांना? ते घट बसवलं आहे आणि तुम्ही तिथे मच्छी फ्राय करतात आहे मस्तपैकी. त्याच्यावर म्हणतात की घ्या आणि तुमच्या बायकोच्या तोंडात टाका आणि बाईक तोबा करते. तोबा इशारे है तुम्हारे. असं पुढचं गाणं येत नाही बरं का एवढं. तोबा इशारे है तुम्हारे असं काहीतरी गाणं आहे, तुम्हीच कम्प्लीट करा. आणखी एक काहीतरी पॉईंट होता, विसरूनच गेली बाबा. ओ माय गॉड. कुत्र्याची शपथ घेऊ नका, तुमची शपथ घ्या ना, तुमची स्वतःची शपथ घ्या. कुत्र्याची शपथ घेऊ नका, कारण याच्यात सिद्ध होतं की तुम्ही ॲनिमल लवर नाही आहेत. ॲनिमल लवर असता तर तुम्ही स्वतःची ॲनिमलची शपथ घेतली नसती आणि चालले स्वतः ॲनिमल लवर. ओ माय गॉड. बेटा सुधर जाओ. काहीतरी गाणं आहे ना, आता नवी आलं आहे तर त्याची ॲक्टिंग आहे.
बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय. उद्या परत येणार व्हिडिओ. हां, दुसऱ्या टॉपिकवर. ठीक आहे ना. बाय बाय.